विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून जे 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गणित या विषयाचं अध्यापन करतो आहे। जे गणित या विषयाचे जे काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स असतात, काही थेरम असतात, त्याचं आपण प्रूफ घेतो आहे। आणि सध्या आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, ते म्हणजे आपण जो फेब्रुवारी 2024चा पेपर आहे त्या पेपरमधले प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो आहे। आणि तुम्ही म्हणाल सर, तुम्ही बोर्डावरच फार काही भर देता, JEE आहे, CET आहे, मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स आहेत, त्याविषयी तुम्ही आम्हाला काही मार्गदर्शन करत नाही आणि ते काही सॉल्व करून देत नाही। मित्र, बोर्डाच्या पेपरवर मी एवढ्यासाठी भर देतो आहे की तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे, हे बरेचशा विद्यार्थ्यांच्या हे लक्षात येत नाही आहे। आणि मुद्दा असा आहे की बरेचसे विद्यार्थी, कारण बोर्डाचा निकाल लागलेला आहे सध्या, आणि हा निकाल लागल्यानंतर मी बघितलेलं आहे की मला एवढे फोन आलेले आहेत विद्यार्थ्यांचे की ते JEE मेनमध्ये पात्र आहेत, JEE ॲडव्हान्समध्ये पात्र आहेत, पण बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्यांना मॅथमॅटिक्समध्ये 75% मार्क्स नसल्यामुळे ते अपात्र झालेले आहेत। हे लक्षात घ्या, ते बोर्डाच्या परीक्षेमध्ये अपात्र आहेत। मग अशा वेळेस हे विद्यार्थी काय करतात की अपात्र झाल्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये उत्तरपत्रिकेची झेरॉक्स घेतात, आणि उत्तरपत्रिकेची झेरॉक्स घेतल्यानंतर बघा, हे लक्षात घ्या, उत्तरपत्रिकेची झेरॉक्स घेतल्यानंतर ज्या कॉलेजमध्ये ते शिकायला होते त्या प्राध्यापकांकडे जायचं आहे, आणि त्या प्राध्यापकांकडे गेल्यानंतर त्यांना त्या पूर्ण उत्तरपत्रिकेचं रिव्हॅल्युएशन करायचं आहे। एक लक्षात घ्या, जिथं कमी मार्क्स पडले तेवढ्याचंच रिव्हॅल्युएशन होत नसते। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा गैरसमज आहे। हा गैरसमज मनातला काढून टाका की रिव्हॅल्युएशनसाठी आपण जेव्हा अर्ज करतो आहे तेव्हा पूर्णच्या पूर्ण पेपर म्हणजे संपूर्ण पेपर तो तपासला जातो, आणि तो संपूर्ण पेपर 2 ठिकाणी तपासला जातो। सुरुवातीला तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकलात त्या कॉलेजमध्ये जे काही तिथले कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक असतात त्यांच्याकडे तो पेपर तुम्हाला घेऊन जावा लागतो। ते पेपर तिथं घेऊन गेल्यानंतर, हे लक्षात घ्या, तो पेपर तिथं घेऊन गेल्यानंतर तुम्ही ते शिक्षक त्याची तपासणी करतात, आणि त्या संबंधित प्राध्यापकांनी तपासणी केल्यानंतर त्यांना जर असं वाटलं की याच्यामध्ये फरक आहे, तर कुठल्या कुठल्या क्वेश्चन्समध्ये काय काय फरक आहे त्याचं पूर्ण ॲनालिसिस त्यांना करावं लागतो। हे लक्षात घ्या, प्रत्येक क्वेश्चनचं ॲनालिसिस म्हणजेच त्यांना त्याचं पृथक्करण करावं लागते, पूर्ण त्यांच्या ॲन्सर शीटचं पृथक्करण त्यांना करावं लागतो। हा सगळ्यात इथं महत्त्वाचा भाग आहे मित्रो, हा तुम्ही लक्षात घ्या। आणि त्यानंतर मग त्या प्रत्येक क्वेश्चनचं ॲनालिसिस केल्यानंतर की क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे याच्यामध्ये वाढतात की वाढत नाही, क्वेश्चन नंबर सेकंड आहे याच्यामध्ये काय परिस्थिती आहे, वाढतात की वाढत नाही, हे सर्व त्यांना त्याच्यामध्ये लिहावं लागतो। पण मी बघितलेलं आहे की आपण ज्या शाळेमध्ये हा ॲन्सर पेपर घेऊन जातो त्या शाळेमधील प्राध्यापक फक्त जिथं कमी मार्क्स आहेत त्याचंच व्हॅल्युएशन करतात, आणि बाकीच्या पेपरमध्ये म्हणतात यांनी इथं गुणदान केलेलंच आहे, त्याकडे आपल्याला बघण्याची गरज नाही, किंवा बघितलंही समजा त्यांनी तर इन केस त्याच्यामध्ये जर मार्क्स कमी होत असतील तर ते मार्क्स ते कमी करत नाहीत। हा याच्यामधला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक झालेला आहे। मग हा पेपर त्या संबंधित म्हणजे प्राध्यापकांनी त्याचं पुनर्मूल्यांकन केल्यानंतर त्याचा अहवाल त्या पेपरला लागतो, आणि ते ॲन्सर शीट घेऊन तुम्हाला पुन्हा बोर्डामध्ये जावं लागतं। आणि बोर्डामध्ये काय होते माहीत आहे का, हे विद्यार्थ्यांना बऱ्याचशा माहीत नाही म्हणून मी सांगतो आहे, कारण आजचा व्हिडिओच आपल्याला याच्यावर बनवायचा आहे की हे जे पुनर्मूल्यांकन आहे हे पुनर्मूल्यांकन कसं होते, 10वीचं असो की मग ते 12वीचं पुनर्मूल्यांकन कसं होतं हे विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे। मग तो जो तपासलेली जी उत्तरपत्रिका आहे ते उत्तरपत्रिका, आणि त्याच्यासोबत जे ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस संबंधित त्याच्यावर त्यांच्या हेडमास्टरची सही असते, त्या शाळेच्या त्या शिक्षकांची पण सही असते, ते घेऊन आपण बोर्डात देतो।
बोर्डात दिल्यानंतर मग तुम्हाला एक विशिष्ट डेट दिल्या जाते आणि त्या डेटवर त्याचा रिझल्ट दिला जातो. आणि हे सुद्धा इथं महत्त्वाचं आहे की बोर्डामध्ये गेल्यानंतर तिथं एक पॅनल असते. त्या पॅनलचा जो काही मुख्य असतो तो संबंधित जे काही शैक्षणिक वर्ष असते त्या शैक्षणिक वर्षामध्ये बोर्डाने नियुक्त केलेला CM असतो, चीफ मॉडरेटर असं म्हणतात त्याला. आणि या चीफ मॉडरेटरच्या अध्यक्षतेखाली एक पॅनल तयार होते 4-5 लोकांचं. ते 4-5 लोकांचं पॅनल तो पेपर पुन्हा तपासतात आणि तो पेपर तो पूर्णच तपासल्या जातो मित्र हो. तो जेवढा जिथं चूक आहे तुम्हाला जसं वाटते की इथं चुकीचं म्हणजे हे बरोबर आहे पण हे संबंधित व्हॅल्यूवरने मला चूक दिलेलं आहे आणि याला मला मार्क्स मिळालेले नाहीत, तुमचा एवढाच पॉईंट तिथं फोकसमध्ये असतो. पण ते तसं नसते. कधी कधी असं होते की अनअवधानाने हा शब्द महत्त्वाचा आहे की पेपर चेक करत असताना संबंधित जे व्हॅल्यूवर असतात त्या व्हॅल्यूवरकडनं एखाद्या चुकीच्या गोष्टीला सुद्धा मार्क्स दिल्या जातात. हा एक भाग त्याच्यामध्ये येतो. केव्हा केव्हा असंही होऊ शकतो की मॉडेल ॲन्सरनुसार देय गुण जे असतात ते देय गुण आणि व्हॅल्यूवरनी दिलेले गुण याच्यामध्येही फरक पडतो. फरक कसा पडतो तर ते असते स्टेप वाईज मार्किंग आणि जिथं मार्किंग आहे ती स्टेप त्याच्यामध्ये इन्क्लूड असायला पाहिजे आणि ते स्टेप जर त्याच्यामध्ये इन्क्लूड नसली तर बरेचदा ते मार्क्स कमी होतात. म्हणजे ज्याला आपण लूज व्हॅल्युएशन म्हणतो किंवा ओव्हर व्हॅल्युएशनचा पार्टसुद्धा त्याच्यामध्ये येतो. बघा लोअर व्हॅल्युएशन, ओव्हर व्हॅल्युएशन आणि चुकीच्या पद्धतीनं होऊ म्हणजे चुकीचं असल्यानंतरही अनअवधानाने दिलेले मार्क्स ह्या 3 पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये असतात मित्र. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ह्या ज्या 3 पॉसिबिलिटी असतात ह्या तिन्ही पॉसिबिलिटी तिथं पडताळून पाहिल्या जातात. म्हणजे तो जो पेपर आहे तो स्टेप म्हणजे त्याची लाईन अँड लाईन वाचून त्याचं पुनर्मूल्यांकन तिथं ती 5 लोकांची कमिटी करते आहे आणि ती कमिटी पूर्ण त्याचा अभिप्राय लिहिते. तुम्हाला सांगतो मी अनुभवातून सांगतो कारण मी मागल्या वर्षी CM राहिलेला आहे. तर ती काय करते मग ती कमिटी त्याचा पूर्ण अहवाल जसा संबंधित प्राध्यापकांनी विषय शिक्षकांनी जसा अहवाल लिहिला होता तस त्यापेक्षाही डिटेल्स अहवाल तिथं आपल्याला लिहावा लागतो की कुठला प्रश्न आहे, त्याला देय गुण किती आहेत, त्या व्हॅल्यूवरने किती दिलेले आहेत आणि त्यांना तुम्ही किती देता, असा हा भाग येतो. आणि याच्यामध्ये काय होतं माहीत आहे का की बऱ्याचशा जे काही आपले हे असतात विद्यार्थी असतात त्यांचे मार्क्स कमी होण्याचे चान्सेससुद्धा आहेत. म्हणजे हा भ्रम तुमच्या मनातनं तुम्ही काढून टाका. कुठला की आम्ही जेव्हा पुनर्मूल्यांकनाला पेपर टाकतो तेव्हा आमचे मार्क्स वाढतातच. हा जो भ्रम तुमच्या मनामध्ये असेल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल तो त्यांनी काढायला पाहिजे. पुनर्मूल्यांकन केल्यानंतर मार्क्स हे कमीसुद्धा होऊ शकतात, हे लक्षात घ्या. म्हणून आम्ही बघितलेलं आहे की एखादा विद्यार्थ्याला जर समजा 80 पैकी काहीतरी 72 मार्क्स असतील तर ते 62सुद्धा झालेले आहेत. म्हणजे त्याचे 10 मार्क्स कमीसुद्धा झालेले आहेत. आणि हे कमी होण्याचं कारण काय मित्र? म्हणजे एवढे जे मार्क्स विद्यार्थी तो तिकडे एखादा विद्यार्थी JEE मेनमध्ये पात्र होतो, JEE ॲडव्हान्समध्ये सुद्धा पात्र होतो आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये अपात्र होतो. त्याचं कारण काय? तर त्याचं एकमेव कारण आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स लिहिता सुद्धा येत नाही. कारण जेव्हा ते बाहेर क्लासेसला असतात तेव्हा त्यांच्याकडनं शॉर्टकट्स मेथडने फक्त हे मल्टिपल चॉईसचीच हे प्रॅक्टिस करून घेतात. हे असं जे डिस्क्रिप्टिव्ह आहे ज्याच्यामध्ये 3-3 मार्काचं आणि 4-4 मार्काचं आपल्याला सोडावं लागते ते विद्यार्थ्याकडनं प्रॅक्टिसच होत नाही. आणि हे लोक काय करतात माहीत आहे का, या विद्यार्थ्याला एका भ्रमात ठेवतात की बोर्ड का सिलेबस तो कुछ भी नहीं है, वो तो 1 महीने में हो जाता, सिर्फ ये करो तुम. असं एक या लोकांची एक सिस्टीम बाहेर झालेली आहे
आणि ते त्या विद्यार्थ्याला असं भ्रमात ठेवतात, त्यामुळे तो विद्यार्थी बोर्डाच्या सिलेबसकडे टोटली दुर्लक्ष करतो. आणि या बोर्डाच्या सिलेबसकडे दुर्लक्ष केल्यामुळे काय होते मित्रांनो, हे लक्षात घ्या. बोर्डाच्या सिलेबसकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे जे रायटिंग आहे, हे रायटिंग त्या विद्यार्थ्याला करता येत नाही. कारण असं रायटिंग जर मॅथ्समध्ये करायचं असेल, कारण काय, जर e⁻² 2x असेल तर याचा e त्याच्या पुढे 2x दिसते, म्हणजे त्याचा बेस e आणि 2 दिसतो. म्हणजे त्याला बेस आणि त्याच्या वरचा जो पॉवर असतो त्याच्यामधला फरकही समजत नाही लिहित असताना. आणि त्याचं कारणच एक आहे, कारण हा विद्यार्थी 11वी आणि 12वीमध्ये फक्त असं गोल 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 करत राहतो. मित्र, गोल गोल करणं सोपं आहे, तिथं होईलच, काही प्रश्नच येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा एक्सटर्नल स्टडी करावा लागतो, पण हे त्यापेक्षा आता कठीण झालेलं आहे. कारण याच्यामध्ये विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेमध्ये बिलो 75 मार्क्स मिळत असल्यामुळे आणि ती अट असल्यामुळे ते अपात्र ठरत आहेत. मग असे विद्यार्थी काय करतात माहीत आहे का, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आम्ही असं बघितलं की ते विद्यार्थी काय करतात, ते त्यांचं जे बोर्डाचं सर्टिफिकेट आहे ते सलेंडर करतात. सलेंडर करतात म्हणजे काय, ते परत करतात आणि पुन्हा जुलैच्या परीक्षेला बसतात आणि पुन्हा जुलैच्या परीक्षा देऊन आपलं भविष्य म्हणजे 75% वर येते काय त्याविषयीचं थिंकिंग करतात आणि तेव्हा पुन्हा कोचिंग क्लासला जातात किंवा पुन्हा त्या 12वीच्या सिलेबसचा अभ्यास करतात. मग असं होऊ नये म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याची रिॲलिटी समजून घ्या थोडीशी. माझं असं मत, कुठल्याही गोष्टीमध्ये एकदम असा घाईघाईमध्ये निर्णय घ्यायचा नाही. कारण बरेचसे जे पालक आहेत मी बघितलं आहेत, ते घाईघाईमध्ये निर्णय घेतात. बरेचसे पाल्य आहेत, मुलं 10वी पास होतात, त्यांच्याकडे मॅच्युरिटी लेवल नसते एवढी, त्यांना कुठं काय आहे काय नाही, मित्रानं अमुक सांगितलं म्हणून तिकडेच आपण जायचं. असे बरेचसे विद्यार्थी आम्ही बघितलेले आहे, असं करतात आणि त्यांचं मग भविष्यात नुकसान होते मित्र, हे लक्षात घ्या. आणि हे नुकसान जर तुम्हाला टाळायचं असेल तर आतापासूनच बोर्डाच्या सिलेबसकडे लक्ष द्या. आणि हा एक भ्रम फैलवण्यात आलेला आहे की बोर्डाचं सिलेबस आणि JEEचं सिलेबस आणि MST-CETचं सिलेबस हे वेगळं वेगळं आहे. म्हणजे फार एक त्याच्यामध्ये एक CBSEचं एक हे टाकून देतात तो की नाही, वो तो CBSE का पार्ट आहे, ये तो बोर्ड का तो कुछ भी नाही आहे. मित्रों, कॉम्बॅक्सकडनं आलेलं सिलेबस आहे. बरंचसं सिलेबस हे इक्विव्हॅलंट आहे. फरक एवढाच आहे की CBSEला एखादा जर पॅटर्न 12थमध्ये असेल तो इकडे 11thमध्ये आहे आणि इकडे जर एखादा 11thमध्ये असेल तर तिकडे तो 12thमध्ये आहे आणि एखादा युनिट फक्त कमी जास्त झालेलं आहे. कारण हे सिलेबस बरंचसं सारखंच आहे. तुम्ही एकदा सिलेबस बघा, JEEचं सिलेबस बघा आणि बोर्डाचं बुक्स उघडा आणि त्याच्यामध्ये जे कंटेंट्स दिलेले असतात, जे चॅप्टर दिलेले आहेत, ते चॅप्टर तुम्ही बघायला पाहिजे. तुम्ही जर हे चॅप्टर जर बघितले मित्र हो, तर तुमच्या लक्षात येईल. JEEचे कंटेंट्स बघा, त्याच्यामध्ये कुठले कुठले युनिट आहेत. सेट्स अँड रिलेशन्स आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन्स आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ अँगल आहे, मॅट्रायसेस आहे, डिटर्मिनंट आहे, त्याच्यानंतर इनडेफिनाईट इंटिग्रेशन्स आहे, डेफिनाईट इंटिग्रेशन्स आहे, डिफरन्शियल इक्वेशन्स आहे, डिफरन्शिएशन्स आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, मॅक्झिमा अँड मिनिमा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुमचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन्स आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स आहे, सिक्वेन्स अँड सिरीज आहे, त्याच्यानंतर परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स आहे, फंक्शन्स आहे. हे सगळं सिलेबस जवळपास स्टेट बोर्डाचं आणि JEEच्या परीक्षेचं मित्र हो इक्विव्हॅलंट झालेलं आहे, नियर अबाउट इक्विव्हॅलंट आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे या फसवणुकीला तुम्ही बळी पडू नका. कोणती की सिलेबस डिफरंट आहे, इकडचं आणि तिकडचं, बोर्ड का तो कुछ भी नहीं है, सब तो चलता है उधर CBSE का. आणि हे आपले जे मुलं आहेत हे कुठलंच पाहत नाहीत, हे विश्वास ठेवतात आणि विश्वास ठेवल्यानंतर त्या नागपूरसारखं होते बघा. नागपूरच्या एका क्लासेसच्या बाहेर काय झालं माहीत आहे का, पालकांनी आता ओरड केलेली आहे. मी त्या क्लासेसचं नाव घेत नाही, पण त्या क्लासेसच्या बाहेर काय झालं की
त्यांनी फी भरली. फी भरल्यानंतर तिथले 4-5 महिन्यापूर्वी बरेचसे लेक्चरर लोक सोडून गेले. जे शिकवणारे जे असतात तिथं शिक्षक ते बरेचसे सोडून गेलेले आहेत. आणि सोडून का गेले माहीत आहे का? की यांनी पालकाकडनं पैसे घेतले, पण या क्लासवाल्यांनी त्या शिक्षकांना हे पैसे देत नाहीत बरेचदा. त्याच्यामुळे ते सोडून जातात. आणि 4 महिन्यापासून तिथं पालक गेले, ते विद्यार्थी गेले आणि त्यांना सांगितलं की हे विद्यार्थी आमचे येतात, याला शिकवायला कोणीच नाही. तर तेव्हा त्यांनी स्पष्ट की बस एक 15 दिन मिला था, एक 20 दिन मिला था, असं करता करता मित्र हो त्यांचे 4 महिने निघून गेले. आणि 4 महिने जेव्हा निघून गेलेले तेव्हा त्या विद्यार्थ्यांना समजलं की आपलं फार मोठं सिलेबस मागं राहिलेलं आहे, आपलं सिलेबस झालेलं नाही. त्यामुळे आपल्या भविष्यासोबत या क्लासवाल्यांनी खेळी खेळलेली आहे. फक्त कशासाठी? तर पैसा कमावण्यासाठी. मित्र हे लक्षात घ्या, कारण तुमच्या पालकाचा पैसा हा मेहनतीचा पैसा आहे. आपला पैसा असा म्हणजे बगर मेहनतचा नाही आहे. आणि याच्यावर लाखो रुपये खर्च होतात. खर्च कसा होतो? तर त्या संबंधित क्लासेसची फी भरतो आपण, तिथं आपण राहायला जातो, त्याच्यामुळे आपल्याला रूम भाडे द्यावं लागते, आपण मेसचा खर्च करतो आहे. त्याच्यानंतर जर समजा क्लास लांब असेल तर आपण ट्रॅव्हलिंगचा खर्च करतो आहे. तिथपर्यंत जाणे आणि येणे, एक तर गाडी पाहिजे किंवा ॲटो पाहिजे, कारण सायकलिंग तर बंदच झालेली आहे. तर हा सगळा जर आपण या खर्चाचा टोटल लावलं मित्र होतं, हे जवळपास 4 ते 5 लाखाचं बजेट 12वीमध्ये बसते आहे. आणि काय करावं त्या पालकांनी? इतकं करूनही जर समजा संबंधित विद्यार्थी जर बोर्डाच्या परीक्षेमध्ये बिलो 75 आला आणि तो जर त्या आताचे जर त्या IITला वगैरे कुठंतरी ॲडमिशन मिळत नसेल, तर डोक्यावर हात आपटल्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. मग काय करायचं? तर मग तुम्हाला सांगितलं, मग ते सर्टिफिकेट ते सलेंडर करण्याच्या मागं लागतात. आणि सर्टिफिकेट सलेंडर केल्यानंतरही पुढच्या जुलैच्या परीक्षेमध्ये तेवढे आपल्याला मार्क्स मिळतील की नाही याचीसुद्धा धाकधूक आहे. मी बघितलेलं आहे, बरेचसे विद्यार्थी तिथंसुद्धा अपयशी ठरलेले आहेत. आणि मी जेव्हा या पोरांचं जे पोरं असे मी बघितले आहे की ज्यांनी समजा ॲडमिशन नॉमिनल कुठंतरी घ्यायची, त्या कोट्याला कुठंतरी क्लास वगैरे लावायचे आणि त्यांनी इकडे बोर्डाची परीक्षा दिली आणि रिव्हॅल्युएशनमध्ये त्यांनी माझ्याकडे पेपर आणला, तेव्हा मी बघितलं त्या पोराला त्या पेपरमध्ये लिहिताच येत नाही. मार्क्स तर जाऊच दे, त्याला हे डिस्क्रिप्टिव्ह जे लिहायला लागते ना ती लिहायताच येत नाही. मग त्याला जेव्हा हा प्रश्न विचारला, तो म्हणे हे असं शिकवलंच नाही त्यांनी फक्त आम्हाला काय केलं, त्या ट्रिकनं ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे शिकवलं आहे, बाकी काहीच नाही. मित्र, ट्रिकनं प्रॉब्लेम सॉल्व करणं हे शिकवणं फार काही कठीण नाही आहे. तुमचं हे नॉलेज जर डीप असेल, म्हणजे तुमचा बेसच पक्का नाही, तर त्या ट्रिक काय कामाच्या? तुमचा जर बेस पक्का असेल तर ट्रिक निश्चित आपल्या कामात पडू शकतात. म्हणजे आपणच त्या ट्रिक तयार करू शकतो. इतकं आपल्याकडे समजा याविषयीचं नॉलेज आपल्याला मिळते. पण त्याच्यासाठी बोर्डाचं सिलेबस माझं सांगणं राहील, डिटेल्स करा सुरुवातीला, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही जर बोर्डाचं सिलेबस डिटेल्समध्ये नाही केलं तर ही जी पाळी आहे अपात्र होण्याची, बोर्डाच्या परीक्षेनुसार आपण अपात्र ॲडमिशनसाठी होतो, हे पाळी आपल्यावर येऊ शकते. हे मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजेच एक मराठीमध्ये एक म्हण आहे, मला फार या म्हणी आवडतात, बै गेली आणि बैची वाकळही गेली, अशातला हा प्रकार तयार होतो. त्यामुळे हा व्हिडिओ मी एवढ्यासाठीच बनवला की सध्या ॲडमिशनची लगबग आहे, 10वीचा निकाल लागलेला आहे आणि प्रत्येक पालक आपल्या पाल्यावर पैसे खर्च करण्यासाठी कमी पडतच नाही. मी बघितलेलं आहे, पाल्य कमी पडतो आहे. आणि पाल्य का कमी पडतो आहे? तर चुकीच्या ठिकाणी कोचिंग लावल्यामुळे तो कमी पडतो आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला जर कोचिंगही घ्यायचं असेल तर थोडीशी चौकशी करा, कारण जे विषय शिकवायला तिथं संबंधित व्यक्ती पाहिजेत, त्यांचं क्वालिफिकेशनसुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. आज विचित्र परिस्थिती आहे मित्र, बायोलॉजी झालेला व्यक्ती गाईड घेऊन गणित शिकवतो. तुम्हाला काय शिकवणार आहे? कुठलं इथं हे जे माझा काही त्यांच्यावर रोष नाही या कोचिंगमध्ये, पण ही फसवणूक जेव्हा होते तेव्हा मग रोष येतो यांच्यावर की अशी फसवणूक तुम्ही विद्यार्थ्याची का करता? त्याच्या पालकांनी तर तुम्हाला जे पेमेंट आहे ते तुमचं दिलेलं आहे, मग तुम्ही त्यांना प्रॉपर गायडन्स का करत नाही? तुम्ही ज्या क्वालिफिकेशनचे तिथं व्यक्ती तुम्हाला पाहिजेत ते तुम्ही का आणत नाही आहे?
कारण आज बऱ्याचशा ठिकाणी ज्यांचं जे डिस्क्वालिफाय आहेत ते लोक तिथं शिकवत आहेत. आणि शिकवणं म्हणजे काय, एखादी गाईड घेतात, ते गाईडमधलं ते वाचायचं आणि तसं शिकवायचं, वाचायचं आणि तसं शिकवायचं. तुम्ही प्रश्न एखादा घेऊन जा त्यांच्याकडे, प्रश्न नेला की त्यांचं एकच उत्तर येते की ये कुछ इतना इम्पॉर्टंट नहीं, इसको बाद में देखेंगे. बघा, ये कुछ इतना इम्पॉर्टंट नहीं है, इसको आपण बाद में देखेंगे, असे त्या लोकांचे उत्तरं बरेचदा येतात. आणि हे बरेचसे विद्यार्थी आम्हाला सांगतात, त्यावरनं मी बोलतो आहे. नाही तर मला याच्याविषयी फार काही याच्याविषयी म्हणजे मी पण कोचिंग घेतो आहे असं काही नाही आहे, परंतु जिथं आपण जातो आहे, हे जे पाल्य असे आहेत की त्यांच्या स्कूलमध्ये जातात, ते त्यांच्या स्कूलमध्ये जाऊन तिथं क्वालिफाईड पर्सन आहे बरं शिकवायला, पण त्यांनाही हेच सांगतात ते की माझ्या मुलाला मी अमुक क्लासमध्ये टाकलेला आहे, तिथं असं आहे, फार मोठं आहे, 6 ते 2पर्यंत. मग 6 ते 2च्या पिरियडमध्ये किती काळ हे होते, म्हणजे 6 ते 2 सांगते कोणी सांगते 11 ते 5 आहे. इकडे स्कूलमध्ये जाण्याची गरजच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण एका अनधिकृत इन्स्टिट्यूटमध्ये आपण आपल्या पाल्याला टाकतो आहे, तेव्हा आपण सगळ्या गोष्टी टाळून बघितल्या पाहिजे की कोणता विषय शिकवतो, त्यांची मास्टरकी त्याच्यामध्ये आहे का शिकवण्यामध्ये, की त्यांचा विषय दुसराच आहे, ते विषय दुसराच शिकवतात. आपल्या मुलाची फसगत झाली पाहिजे नाही. आणि टाईमसुद्धा मित्र हो निघून जातो. बरेचदा काय होतं मुलींबाबतीत, मग एकदा एज प्रॉब्लेम येतो पुढे. 1 वर्ष रिपीट केलं, 2 वर्ष रिपीट केलं तर पुढचं एज्युकेशनसुद्धा फार लांब आहे, फार वर्ष त्याच्यामध्ये आपल्याला घालावं लागतात. तर अशा वेळेस रिपीट करायचं तरी किती वेळा रिपीट करायचं आम्ही, हाही मोठा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो. म्हणून एक लक्षात घ्या, याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल आपली फसगत झाली नाही पाहिजे, तर वेळीच व्यवस्थित निर्णय घ्या, चांगले निर्णय घ्या. एकदा निर्णय घ्यायचा आहे तर तो निर्णय घेण्याच्या अगोदर चांगली चौकशी करा. कारण आज काय झालं माहीत आहे का, की कुठला क्लास चांगला, जिथं बर्थडे साजरा होतो, जिथं गाण्यावर डान्स केला जातो, जिथं आपल्याला काहीतरी मौज मजा केल्या जाते, तो क्लास चांगला, या चांगल्या क्लासेस. मग तिथं विद्यार्थी जातात, चाल तिकडे फार आहे, याचा बर्थडे झाला होता, खूप मजा आली, हे आली. मित्र, आपण पैसे विद्यार्थी मित्रांनो लाखो रुपये खर्च करतो, आपण काय बर्थडे साजरे करायसाठी करतोय? आपल्याला तिथं आपल्या सिलेबस झालं पाहिजे कंप्लीट, याचा आनंद साजरा करायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण क्लासमध्ये जा, माझं काहीच म्हणणं नाही, पण फीडबॅक घ्या, सिलेबस डोळ्यासमोर ठेवा, किती चॅप्टर झाले, किती झाले नाही, कोणते चॅप्टर सोडून दिले, कोणत्या चॅप्टरमधल्या कोणत्या एक्झरसाईज सोडून दिलेल्या आहेत का, या सगळ्याचं मूल्यमापन मित्र हो करा. आणि वेळोवेळी तिथं त्यांना म्हणा, तिथं कुठल्याच प्रकारचं तुम्ही असं बार्गेनिंग करू नका की नाही हे आपण सहन करायचं नाही, कारण आपण त्याला पैसा दिलेला आहे. त्यामुळे एक युनिट तुमचा चांगला झाला पाहिजे, मग तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे. त्यासाठी आपलं सिलेबस आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. बरेचदा कुठलं टीचिंग केलं जाते, काय त्याचा बेस कोणता असतो, म्हणजे बेसिक टीचिंग अगोदर व्हायला पाहिजे, ज्याचा उपयोग आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये ते होत नाही याच्यामध्ये, आणि दुसरंच काहीतरी होत राहते. एक मॅथही तोच व्यक्ती शिकवतो, बायोलॉजी तोच व्यक्ती शिकवतो, फिजिक्सही तोच व्यक्ती शिकवतो. अरे बाबा, तो का ब्रह्मदेवाचा अवतार आहे का? या एवढ्या गोष्टी कशा शिकवल्या जातील? हे कुठलं तरी जुजबी नॉलेज आणायचं आणि ते शिकवायचं, हे बरोबर नाही आहे. तिथं स्पेशलायझेशन जर मित्र असेल तर निश्चित तुमचा फायदा होईल, नाही तर तुम्हालाही दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण तुम्हाला तसं ज्ञानार्जनच तुमचं झालं नाही, तुम्हाला तसं अध्यापनच केलं नाही, तर तुम्ही काय करणार आहे? तर हा एवढ्यासाठी मी विषय सांगतो आहे की बोर्डाच्या सिलेबसकडे सुद्धा आपण लक्ष द्या. त्यासाठी आपण बोर्डाचे जे काही प्रॉब्लेम आहेत पेपरमध्ये आलेले, ते सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण सॉल्व करून देतो आहे. आपल्याला जरूर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याच्या लिंक पाठवा, होऊ द्या पालकांना हुशार होऊ द्या, त्यांना त्याची जाणीव होऊ द्या. विद्यार्थी जे आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा, त्यांना तो शेअर करा, म्हणजेच त्यांना समजेल की ह्याच्यामध्ये काय चालते आहे ते, आणि मग ते त्यांच्या सिलेबसकडे लक्ष देतील. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्र, तर याला जरूर आपण लाईक करा
आणि आपण जर नवीन असाल, विद्यार्थी असाल, पालक असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी 32 वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे याच्यामधली मला खडानखडा माहिती आहे की हे कसं चालते आहे. तर त्यामुळे आपण जर विद्यार्थी असाल, पालक असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच जेणेकरून माझा उद्देश एक आहे की कुठलेही पालक आणि कुठल्याही विद्यार्थ्याची फसगत होणार नाही आणि त्याच्यावर अपात्रतेची पाळी येणार नाही. एवढ्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी आता आजच्या आपल्या या तुमच्यासोबतच्या चर्चेला पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, त्यामध्ये होईल. धन्यवाद.